काय उचलतोस माग ह्याच्यावर खरी टाकायची म्हणलं तर गाडी येऊन उभं राहिली 1 तास झाला. मग ती पुन्हा उतरायची मी उतरू का आता? नमस्कार, SP लाईव्ह मराठीत आपले सर्वांचे प्रेक्षकांचे स्वागत करतो. आज आपण आहोत किल्ले धारूर तालुक्यातील भोगलवाडी रस्त्यावर. भोगलवाडी फाटा ते आसरडव आसोला हा रस्ता या ठिकाणी चालू आहे आणि ग्रामस्थांच्या तरुण मित्रमंडळांच्या या ठिकाणी तक्रारी आल्या आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. तर कशा पद्धतीने रस्ता केला जातोय आणि रुंदी आणि लांबी कशा प्रकारे केली जाते, त्याचप्रमाणे जे काही मटेरियल टाकण्यात आलंय कशा पद्धतीने टाकण्यात आलंय, पहिल्याच रस्त्यावर रस्ता होतोय का हे आपल्याकडे ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत. माझं नाव पप्पू तिडके. रस्ता 12 फुटाचा आहे, तर 1 फूट कमी केला जातोय, 11 फूट केला जातोय आणि साईडला मुरुम आहे, त्या मुरुमवरच BBM केलं जातंय, त्याच्यामुळे रस्ता वाहनाने दबायला लागलाय. तर आमचं असं म्हणणं आहे की BBM मध्ये चांगल्या प्रकारे डांबर वापरावं आणि मुरुम काढून त्याच्यावर पक्का रस्ता बनवावा. शासनाचे काही एस्टिमेट आहे, एस्टिमेट प्रमाणे या ठिकाणी रस्ता करण्यात येत नाही. सुरुवातीला मुरुम टाकून त्यावर मटेरियल टाकलं जातं. या संबंधित आपण अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकाऱ्याकडून सांगितलं गावकऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी मुरुम पण ज्या ठिकाणी एस्टिमेट प्रमाणे जो काही रस्ता आहे त्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांनी हा रस्ता करा, कारण ते एस्टिमेट जे इंजिनियरने बनवलं ते रस्ता. माझं असं मत आहे, खाली जी खडीकरण आहे ते झाडून काढायला पाहिजे. आणि किती सेंटीमीटरचं आहे? 15 सेंटीमीटर आहे खडीकरण का 1 फूट आहे? हे सगळं बोगस चाललेलं आहे असं मला वाटतं. तरी आम्हाला डेप्टी साहेबांनी एस्टिमेट दाखवण्यात यावं. आम्हाला वाचता येते, करता येते, सगळंच करता येते. पण 10 वर्षाला आम्हाला गाड्या घोड्या आमच्या मौलाबाळांना सगळ्याच्या मनके जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे काम करा, आमच्या गावकऱ्याचं काहीच मत नाही. इतक्या दिवसाला या ठिकाणी रस्त्याचं काम होतंय, तर साईड पंखे नाहीत, त्याचप्रमाणे लांबी रुंदी कमी प्रमाणात आहे आणि सुरुवातीला मुरुम टाकण्यात येते. एस्टिमेट प्रमाणे रस्त्याचं काम करण्यात यावं असं ग्रामस्थांच्या ठिकाणी म्हणणं आहे. त्याचप्रमाणे एस्टिमेट जे आहे एस्टिमेट ते संबंधित ग्रामस्थांना दाखवण्याची मागणी नागरिक करत आहेत. भोगलवाडी ते भोगलवाडी फाटा या रस्त्याचं रुंदीकरण आणि जे काही खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे, तर बऱ्याच स्थानिक लोकांच्या काही तक्रारी होत्या. मात्र त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात आपण. अरुण मुंडे सर. त्याने 2 किलोमीटरची लांबी आहे, त्याच्यामध्ये रुंदी 370 रुंदी आहे 12 फूट, आणि त्याच्या पुढची जी आहे ते 5 किलोमीटरला 18 फूट रुंदीला डांबर आहे. एकूण 7 किलोमीटर. लांबी रुंदी कशा प्रकारे आहे? ती पुढची 18 फूट आहे आणि ही आता जी आहे काटेवाडीपर्यंत ती 12 फूट रुंदीला डांबर आहे. आणि BBM आणि कार्पेट, साईड पट्ट्या मुरुम. सुरुवातीला गावांनीच मुरुम टाकायला लावलेला आहे, म्हणून त्यांच्या आग्रह असतो टाकलाय मुरुम. पण आता परत बाजूला काढतो आम्ही त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे. रुंदी वगैरे कमी प्रमाणात आहे? नाही, जे एस्टिमेटला आहे एस्टिमेट त्यांना दाखवले मी. गावकऱ्यांनी असा सुद्धा म्हणजे आरोप केलेला आहे की त्याच मटेरियल वरती रिन्यू केले जाते. आरोप कुणीच केलेला नाही. तुम्ही म्हणाले असताना आरोप नाही कुणी केलेला. ते स्वतः येऊन उभं राहते, ते स्वतः येऊन. त्यांनाच मी सांगितले काम जर नाही चांगलं झालं तर तुम्ही स्वतः बंद करा, हे मी त्यांना सांगितले. नाही, बरोबर आहे. मग कालच काम सुरू झालं. गावकरी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. कारण आमचं म्हणणं की रस्ता चांगल्या प्रकारे व्हावा, म्हणजे इथून मागं काही चांगलं झालेलं नाही आणि कोणी म्हणजे त्याची काळजीपूर्वक केलेलं नाही. आम्ही तरुण मंडळ मित्रमंडळ समजा आम्ही ह्यांना येणार आहेत आणि जर चुकीचा प्रकार म्हणजे मटेरियल जर वापरलं, जर प्याज नाही घेतला तर आम्ही रस्ता बंद करण्यात येईल. आता 1 फूट कमी भरलेला ते सर म्हणलेत की वाढून देतो. तर स्वतः मोजमाप केल्यानंतर सुद्धा 1 फुटाची जी मोजणी आहे ती कमी भरलेली आहे. मात्र स्वतः साहेबांनी त्या ठिकाणी पहिल्या रस्त्यावरती रस्ता करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी जेव्हा आम्ही प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा दिसून आलं. आणि गावकऱ्यांनी सुद्धा जेव्हा स्वतः टेप लावला त्यावेळेस सुद्धा 1 फूट जे मार्कआउट म्हणजे त्याच्यापेक्षा कमी भरलेला आहे. खाली